सलामीचे फलंदाज पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्ग गोलंदाज भोकरपडा विजय करून मारा करतोय गौरव पाटील उर्फ गोगो. संभाजी कमी समोर असलेले क्षेत्ररक्षण मच्छिंद्र पाटील उर्फ नानांचं जेवढं तारीफ पाहिजे तेवढी कमी आहे. कारण की पहिल्या झालेल्या सामन्यामध्ये त्याने पिच्चूर गोलंदाजी केली होती. जवळजवळ 5 गडी मागे धरले होते ते गोरड संघाचे. असे मच्छिंद्र पाटील ज्यांना भरपूर असा क्रिकेटमध्ये अनुभव आहे. परंतु आता या सामन्याकडे जिथे गोलंदाजी मार्ग गोलंदाज पाहायला मिळतोय गौरव पाटील तर स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय चेतन देशमुख. मागच्या मॅचचा मॅच विनर त्याला म्हणावं लागेल. नॉन स्ट्रायकर फलंदाज बाळा. गौरवचा पहिला चेंडू राईट अमोर विकेट. गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज भोकरपाडा विजय करून मारा करतो गोलंदाज गौरव. नक्कीच विजय दादा अजून पारितोषिक लागले तर चेतन नारंगी पूर्ण टीमला. आणि ही पहिलीच झेल जाते ती बंड्या याच्याकडे. आणि बंड्या याने खरंच उत्कृष्टरित्या ही झेल टिपलेली आहे. आणि पहिलाच हादरा मिळतोय तो नारंगी संघाला. डीजे मास्टर संदेश देशमुख यांच्याकडून बक्षिसांचे खैरात होते नारंगी संघासाठी. जर 3 लगातार चौकार मारले तर 250 रुपयाचे पारितोषिक आले ते नारंगी संघाच्या खेळाडूंसाठी. आणि 3 षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक. लगातार 3 षटकार आणि लगातार 3 चौकार. पुढील चेंडू यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑफ म्हणजे थोडासा चेंडू बाहेर निघाला आणि फलंदाजाला मात्र चेंडू समजत नाही. निर्धाव चेंडू सांगत झाले. पुढे चेंडू भोकरपाडा विजय करून मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज गौरव पाटील उर्फ गोगो. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्क्वेअर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु समीर मोरे पंच जमिनीला समांतर हात करतात आणि इशारा करतात की हा चेंडू स्क्वेअर आहे. म्हणजेच अवांतर धाव मिळते नारंगी संघाला. अवांतर धावाने या ठिकाणी खातं खोलतोय नारंगी संघाचं. पुढील चेंडू काय रणनीती असणार आहे ती गोलंदाज गौरव पाटीलची. निश्चितच अधिक टप्प्याची गोलंदाजी म्हणावी लागेल गौरव यांची. पुढील चेंडू यावेळेस देखील चांगला चेंडू चांगला होता परंतु ऑफ स्लिपला ज्या क्षेत्राचे उभा होता त्याला चेंडू मात्र समजत नाही. चेंडू जाते डोक्यावरून 4 धावांसाठी. पंच बॅटकडे ना 4 धावांसाठी आणि 4 धावून गावाला पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 5 या अंकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात नारंगी संघाची. पुढील चेंडू यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोळीच्या वेगामध्ये चेंडू जातो मिडल स्टंप मध्ये. त्रिफळाची तो फलंदाज बाळा आणि सलामीचे दोन्ही फलंदाज बाद होतात नारंगी संघाचे. मोठे 2 हादरे मिळतात नारंगी संघाला. डीजे मास्टर
तो चेंडू गौरवचा अचूक टप्प्यात गोलंदाजी करतोय गौरव. पुढे पुढे चेंडू राईट द विकेट. गोलंदाज सज्ज. यावेळेस हाफिज श्रीपदा चेंडूला भिरकावला मिळवांच्या डोक्यावर 6 धावांसाठी आणि मोठा फटका म्हणावा लागला. स्वप्नीलचं बॅट बॉल झाला. षटकार. 6 धावांवर पुढे सरकतोय. नारंगी संघाचं धावसंख्या होती ती 11 या अंकावरती. 2 धावफलक या ठिकाणी लागतोय. यावेळेस फटका फासलाय. क्षेत्ररक्षक शोधलं ते फलंदाज स्वप्नीलने मच्छिंद्र पाटलाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि तिसऱ्याकडे बाद होतोय. नारंगी स्वप्नाची जागा भरून घेण्यासाठी आलेल्या फलंदाज नारंगी संघाकडून सिद्धांत. अनुभवाच्या बाबतीत विचार केला गेला तर अनुभव मात्र कमी आहे. नौका हा फलंदाज आहे, परंतु कुठेतरी मोठे फटके लागावे लागतील सिद्धांतला. जर नारंगी संघाला 50 सरासरी गाठायची असेल, जवळजवळ 50 धावांचा डोंगर गाठायचा असेल तर 1 षटक समाप्त होतो. 1 षटकामध्ये 3 गडी बाद केले ते गौरव पाटील गोलंदाजाने आणि धावा खर्च केला फक्त 11. पॉवरफुल चेंडू. पहिला चेंडू मच्छिंद्र पाटील यांचा करवली विरोजन करून सज्ज गोलंदाज मच्छिंद्र पाटील उर्फ नाना. तो स्ट्रायकला फलंदाज पाहायला मिळतोय केतन देशमुख. पहिला चेंडू मच्छिंद्र पाटील उर्फ नाना यांचा. यावेळेस चेंडूने उचली घेतली होती, परंतु कुठेतरी चुकी करतोय लॉंगॉन क्षेत्ररक्षक स्वप्नील पाटील चुकी करतोय आणि चेंडू होतोय 6 धावांसाठी. षटकार. जय विजू डोकले इकडे पण थोडं लक्ष द्या. धावफलक जाऊन पोहोचते ते 17 या अंकावरती. नारंगी संघाचं त्यांना 3 गडी तंबूच्या आशाला परततात नारंगी संघाचे. पहिला गडी बाद झाला चेतन देशमुख, त्यानंतर बाळा आणि त्यानंतर स्वप्नील. पहिला फळी चेंडू मच्छिंद्र पाटील यांचा. स्ट्रायकर फलंदाज केतन देशमुख. यावेळेस पंच प्रवीण पटेल करतात की हा चेंडू
चांगला चेंडू होता आणि या चेंडूमध्ये फलंदाज मात्र बाद होतोय. फलंदाज बाद होतोय केतन देशमुख लेग बिफोर विकेट मध्ये आणि चौथा हादरा मिळतोय नारंगी संघाला. डीजे मास्टर केतन बाद झाल्यानंतर केतनच्या जागा भरून घेण्यासाठी आलेला आहे फलंदाज किशोर. कुठेतरी नारंगी संघाची दुरावस्था होते. चार मोठे गडी बाद होतात नारंगी संघाचे आणि चांगले गोलंदाजी म्हणावे लागेल खारव संघाची. मच्छिंद्र पाटील तसेच छोटे बंधू गौरव पाटील यांची अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. खारव संघाचे दोन्ही गोलंदाज. पाहूया पुढील चेंडू मच्छिंद्र पाटील यांचा. स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय किशोर. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जातोय कवच दिशेने. एक धाव मिळते दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये परंतु एकाच धावेमध्ये समाधान मानावे लागेल आणि एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. नारंगी संघाचा धावसंख्या पोहोचते ते 18 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू मच्छिंद्र पाटील यांचा. स्ट्रायकर फलंदाज आहे सिद्धांत. यावेळेस देखील मोठा फटका. चेंडू जातो मिड ऑफच्या रिजन मध्ये. एक धाव मिळते दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये परंतु एकाच धावेत समाधान मानावे लागेल. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या अंकावरती भैरव देवी नारंगी संघाची. पाहूया पुढील चेंडू मच्छिंद्र पाटील यांचा. अचूक टप्प्याचे गोलंदाजी पाहायला मिळते. अजून एकही मोठा फटका खेळता आला नाही तो नारंगी संघाच्या फलंदाजांना. पुढील चेंडू यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षणाच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकीचं करतोय तोपर्यंत मिळतात मात्र 2 धावा. नो चेंडू. यापुढे चेंडू फ्री हिट असणार आहे. धावफलक जाऊन पोहोचते 22 या अंकावरती आणि ह्या चेंडूमध्ये फ्री हिटचा चेंडू असणार आहे. पाहूया काय होते मच्छिंद्र पाटील. स्ट्रायकरला फलंदाज किशोर. यावेळेस मोठा फटका आहे. चेंडू जातोय मिड ऑफच्या रिजन मध्ये 4 धावांसाठी आणि 4 धावांना धावफलक पुढे सरकतोय नारंगी संघाचा. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 26 या अंकावरती. 4 गडी बाद 26. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसला आहे. मिडॉनच्या क्षेत्राच्या चेंडू खाली येणार तोपर्यंत मात्र एक धावे समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा फलंदाज मात्र बाद होतो धावच्या स्वरूपामध्ये आणि पंच प्रवीण पाटील करतात की हा षटक समाप्त होत आहे. 2 षटक समाप्त केले तर धावसंख्या जाऊन पोहोचते ते भैरव देवी नारंगी संघाची. 27 या अंकावरती. 27. 12 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचते 27 या अंकावरती. 5 गडी बाद 27. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज रुपेश दिवडे. भोकरपाडा लेजंड कडून माळा करतो रुपेश.
पण तो सामना लवकर लवकर चालू करायचा आहे. गोलंदाज सज्ज रुपेश दिवडे भोकर पडा लेजेंडकडून मारा करतो राईट आर्म ओव्हर द विकेट. तर स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय संतोष. मोठ्या फटक्याची गरज आहे ती नारंगी संघाला. पहिलाचा चेंडू रुपेशचा. ह्या वेळेस लेग बाजू स्वरूपामध्ये एक धाव मिळते. एका धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय खानाव संघाचं भैरदेवी नारंगी संघाचं 28 या अंकावरती. पुढील चेंडू रुपेशचा राईट आर्म ओव्हर द विकेट. तर स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय किशोर. पुढील चेंडू यावेळेस बॅटची कडा घेऊन जातोय. चेंडू विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चांगला झेन म्हणावा लागेल यष्टिरक्षकाचा. फलंदाज मात्र बाद होतो 6व्या क्रमांकाचा किशोर. आणि धावफलक मात्र स्थिर होते 28 या अंकावरती. चांगले गोलंदाजी पाहायला मिळते खानाव संघाचे. 6 गडी बाद करण्यामध्ये यश आले ते खानाव संघाला. आणि आता मात्र फलंदाजीसाठी येतो तो आकाश. मोठे फटके मारावे लागतील आकाश या फलंदाजाला. पाहूया पुढील चेंडू. धाव संख्या झालेली आहे ते 28. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस चेंडूला भिरकावला फायनल रिजन मध्ये. चेंडू जातोय 1 बाउन्स 4 धावांसाठी. आणि चांगला फटका म्हणावा लागेल आकाशच्या बॅट मध्ये आलेला हा खणखणीत चौकार. आणि 4 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या अंकावरती. 6 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा. पहिल्या चेंडू मध्ये मोठा फटका मारतोय आकाश आणि आपला संकेत देतोय गोलंदाजाला. परंतु आता मात्र कुठेतरी अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल ते गोलंदाज रुपेश दिवडेला. पाहूया पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज सज्ज. पुढील चेंडू यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाजाला चेंडू मात्र समजत नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. धावफलक मात्र स्थिर होते ते 32 या अंकावरती. पुढील चेंडू रुपेशचा राईट आर्म ओव्हर द विकेट. सज्ज. स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतो आकाश. यावेळेस ब्लॉकर स्वरूपाचा चेंडूला खणून काढतोय. एक धाव मिळते दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये. आणि दुसऱ्या धावाला मात्र धावच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. 7व्या क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय आकाश. आणि धावफलक जाऊन पोहोचते ते 33 या अंकावरती. षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येच्या बाबतीत विचार केला गेला तर धावा लागला 33. जवळजवळ 7 विकेट गेलेले आहेत ते नारंगी संघाचे. आणि आता कुठेतरी मोठ्या फटक्याची गरज आहे नारंगी संघाला. पाहूया पुढील चेंडू रुपेशचा. स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळेल. नौका फलंदाज पंकज देशमुख. नॉन स्ट्रायकर फलंदाज संतोष. आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज रुपेश.
पाहूया पुढील चेंडू रुपेशचा पहिलाच चेंडू पंकज साठी. यावेळेस चांगला फटका आहे. चेंडू जातो मिडवांच्या क्षेत्ररक्षकाकडे. इथे एक धाव मिळते दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये, परंतु दुसरी धाव देखील सुखरूपरित्या पूर्ण होते आणि 2 धावांनी धावफलक पुढे जातो. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 2 षटक समाप्तीनंतर. काहीच होईना, 2-4 डॉक्टर काढले. 35 या अंकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा. चौथं षटक या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज स्वप्नील. तर स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय संतोष. जगदंब ग्रुप पुणे सुद्धा मॅच बघतोय. त्यांचं नाव काय जगदंब बॉईज GTC ना WTC वर्ल्ड टेनिस WTC कुठला जगदंब बॉईज पुणे शहर आणि रुपेश दुधाणे. पाया पुढील चेंडू पहिला चेंडू यावेळेस मोठा फटका आहे. चेंडूला उंची जास्त लांबी कमी आणि 2 धावा मिळतात. 2 धावा धावफलक पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 37 या अंकावरती. टेनिस क्रिकेट ना काय आणि ग्रुप ग्रामपंचायत चिलटणचे उपसरपंच लेट का होईना पण त्यांनी उपस्थिती नोंदवली. तेच आमचे मारुती भाऊ डोकले सुद्धा हजर झाले त्या कार्यक्रमासाठी आणि त्यांचे मंडळाकडून मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि त्यांचं स्वागत सुद्धा करतोय. त्यांचे स्वागत करतील संदेश पाटील. पुण्यावरून थेट लाईव्ह मॅचेसची आनंद घेत आहेत जगदंब बॉईज पुणे शहर आणि रुपेश दुधाणे. यावेळेस मात्र मिळते 1 धाव. तर ओव्हर 2 या ठिकाणी ओव्हर 2च्या स्वरूपामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय. फलंदाज बाद होतोय संतोष. तर वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह करण्यात येत आहे. तर पुण्यावरून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात जगदंबा बॉयज पुणे यांच्याकडून, तसेच रुपेश दुधाणे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. पाहूया पुढील चेंडू स्वप्नीलचा. तर किशोर संतोष जागीरसाठी आलेला आहे फलंदाज रुपेश. पाहूया पुढील चेंडू स्वप्नीलचा रुपेशसाठी. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग बॅटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. एका धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 39 या अंकावरती. तर हे मैदान ज्याने उपलब्ध करून दिले तसे दिगंबरजी पाटील साहेब, तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. तुम्ही आम्हाला मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल. सामन्याकडे पाहूया पुढील चेंडू स्वप्नीलचा. स्ट्रायकर फलंदाज पंकज देशमुख. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, परंतु पंच पुढे पडल्यासारखा हा चेंडू
डाव्या यष्टीचा खूपच बाहेर आहे. चेंडू जातोय अवांतर धावसाठी. एक धाव मिळते अवांतर. धावफलक जाऊन पोहोचते ते 40 या अंकावरती. अजूनही काय चेंडू शिल्लक आहे चौथ्या षटकातले. धावफलक जाऊन पोहोचते 40 अंकावरती. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस बॅटची कडा कोणता लेग स्लिपला, परंतु कुठेतरी लेग स्लिप क्षेत्ररक्षक चुकी करतोय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावच्या प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. तिसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये आणि 3 धावा पूर्ण होतात. तीन धावाने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 43 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू. स्वप्नीलचा षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असावा आणि स्ट्रायकर फलंदाज 12 मिनिटे. रुपेश मोठा फटका मारायचा प्रयत्न असणार कारण अंतिम चेंडू शिल्लक असावा आणि खरंच जर या चेंडूमध्ये मोठा फटका आला तर कुठेतरी 50 धावा गाठू शकतो नारंगी संघ. धावफलक धावून पोहोचले ते 43 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू. पाहूया पुढील चेंडू स्वप्नीलचा. यावेळेस फुलटॉस रिपता चेंडू आणि झेल बाद होतोय फलंदाज रुपेश. धावफलक मात्र स्थिरावते ते 43 या अंकावरती. तर खानाव संघाला जिंकण्यासाठी विजयासाठी गरज आहे ते 44 या धावसंख्येची. 24 चेंडू आणि 44 धावा बनवाव्या लागतील खानाव संघाला विजयासाठी. चेंडू पुरवायचा आहे. तर मयूर गोळे यांचे मित्र ठाण्यावरून संकेत मोरे यांच्या देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. वर्ल्ड टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा YouTube लाईव्ह दिली जाते आणि खरोखरच पुणे तसेच ठाणे अशा मोठ्या मोठ्या शहरातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. पाणी नाचे पाणी व्हॉलंटियर्स. बेंगलोर शुभेच्छा. खारपाडा आणि बांद्रा इथून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह ठेवण्यात आली आहे आणि अनेक मोठ्या मोठ्या शहरातून शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी. परंतु या सामन्याकडे मित्र देखील आहेत चेंबूरला, कुठे राहतात लोखंड कॉम्प्लेक्स मध्ये राहतात अंधेरीला, त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या आहेत. दुबई वरून आत्ताच एक महत्वाची सूचना आली आहे खानाव संघासाठी. आपले
जे दुबईला आपल्या गावाकडून खानोव गावाकडून जे गेलेले आहेत छगन दादा पाटील त्यांनी सुद्धा या लाईव्ह मॅचेस साठी शुभेच्छा दिल्या. त्यांचं सुद्धा मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांनी सांगितलंय की खानाव संघाला माझ्याकडून 100% प्रोत्साहन दिलं जाईल एवढी त्यांना कळवायचंय. धन्यवाद. ओव्हर टू माईक संचित डोकले. धन्यवाद दादा. सलामीचे फलंदाज पाहायला मिळतात खानाव संघाकडून मच्छिंद्र पाटील आणि दर्शन. तर गोलंदाजी माडकर गोलंदाज पाहायला मिळतोय चेतन देशमुख. भोकर पडवले जिंकून मारा करतो चेतन. आणि स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळेल मच्छिंद्र पाटील उर्फ नाना. पहिला चेंडू चेतन देशमुखचा. स्ट्रायकला फलंदाज पाहायला मिळतोय मच्छिंद्र पाटील उर्फ नाना. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू चेतन यांचा. यावेळेस पॉइंटच्या दिशेने हा फटका परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळालाय. चांगला फटका होता परंतु ते सुंदर क्षेत्र म्हणावे लागेल पॉइंटला. आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू अजून खातं खोललं नाही खानाव संघाचं. पाहूया पुढे चेंडू चेतनचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. भोकर पडा विलेजन करून गोलंदाज सज्ज. यावेळेस एक धाव मिळते. सांघिक या ठिकाणी खातं ओपन होत आहे खानाव संघाचं. या एका धाव्याने तसंच मच्छिंद्र पाटील यांचं देखील स्वतःच खातं ओपन होत आहे एका धाव्याने. तसेच या आपल्या मॅच साठी प्रवीण डोकले मॅन फ्रॉम भोपाळा यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. धन्यवाद दादा. पाहूया पुढील चेंडू चेतन देशमुखचा. स्ट्रायकर फलंदाज दर्शन. यावेळेस मोठा फटका चेंडूला भिरकवला फायनल सिरीज मध्ये. चेंडू जातोय 1 बाउन्स 4 धावांसाठी आणि 4 धाव्याने धाव पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 5 या अंकावरती. चांगला फटका पाहायला मिळाला. पहिल्या चेंडू मध्ये चौकार लागवतो दर्शन आणि आपल्याला संकेत देतोय तो गोलंदाज चेतनला. कुठेतरी आता मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल चेतनला. पाहूया पुढे चेंडू चेतनचा. स्ट्रायकला फलंदाज दर्शन. तर नौ स्ट्रायकला फलंदाज मच्छिंद्र पाटील उर्फ नाना. राईट आर्म होतं विकेट. भोकर पडा विलेजन करून गोलंदाज सज्ज. पाहूया पुढील चेंडू चेतनचा. फलंदाज दर्शनसाठी. पुढील चेंडू यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू देतोय ऑफ स्लिपला. चांगले क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल संतोष यांचं. पहिला गडी बाद होतोय खानाव संघाचं दर्शन. धावसंख्या मात्र स्थिर होते ते 5 या अंकावरती. डीजे मास्टर. कल्पेशजी फाटे समालोचन कक्षेमध्ये यायचंय. कल्पेशजी फाटे तुरंत पटकन इकडे यायचंय. कल्पेशजी फाटे. कल्पेशजी फाटे. कुणाल फाटे नहीं. कल्पेशजी फाटे. कुणाल फाटे आप वापिस जाइए. तू येऊ नकोस काय कामाचं नाही. तू काय बोलते तू बोल नाही डायरेक्ट गाणी येते. तर
स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय रुपेश दिवडे, जो दर्शन जागेला आले फलंदाज. पाहूया पुढे चेंडू चेतनचा. यावेळेस फटका मोठा आहे, चेंडू जातो वाईड लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. एक धाव मिळते दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करतात खानापूर संघाचे फलंदाज. चांगले रनिंग मिटून विकेट पाहायला मिळाले. 2 धावांना धावफलक पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 7 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू चेतनचा. फलंदाज सज्ज रुपेश दिवडे, राईट आर्मवरती विकेट. गोलंदाज सज्ज भोकरपाडा विजय करून मारा करणार. यावेळेस बॅटची कडा होती परंतु इस्टलेक्स कुठेतरी चुकी करतोय. झेल सोप्पा झाला असता. इस्टलेक्स चुकी केली आणि झेल मात्र सुटतोय. धावफलक मात्र स्थिरवतोय 7 या अंकावरती. आणि या ठिकाणी पहिलं षटक समाप्त होते. पंत समीर मोरे इशारा काही षटक समाप्त होतोय. एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 7. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज नारिंगे संघाकडून सिद्धांत. खरेल विजयन करून मारा करणार सिद्धांत. स्ट्रायकर फलंदाज मच्छिंद्र पाटील, ज्याच्याकडे दांडगाचा अनुभव आहे. मच्छिंद्र पाटील उर्फ नाना. पाहूया पहिला चेंडू सिद्धांतचा, राईट आर्मवर विकेट. या वेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मच्छिंद्र पाटील यांचा, परंतु फटका मात्र फसतोय आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. धावफलक मात्र स्थिर होते 7 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू. मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण का धावा अजूनही पाहिजेत. 37 धावा पाहिजे असताना हा फटका आहे वाईड लॉंग रिजन मध्ये. एक धाव मिळते दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये आणि दोन्ही धाव सुखरूपरित्या पूर्ण करतात खानापूर संघाचे फलंदाज. अजूनही 35 धावांची गरज खानापूर संघाला. पाहूया पुढे चेंडू सिद्धांतचा. स्ट्रायकला फलंदाज मच्छिंद्र पाटील. यावेळेस हाफिस सोबत चेंडू होता परंतु चेंडू गेलाय फायनल सिरीज मध्ये 4 धावांसाठी आणि 4 धावांना धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या धावा पोहोचते 13 या अंकावरती. एक गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. पुढील चेंडू सिद्धांतचा. आता मात्र चेंडूला जातो अडवला जात आहे पॉइंट क्षेत्रक्षाकडून आणि तोपर्यंत मात्र मिळते 1 धाव. एका धावने धावफलक पुढे सरकतो. धावसंख्या धावून पोहोचते 4 या अंकावरती. एक गड्याच्या मोबदल्यात. पाहूया पुढील चेंडू सिद्धांतचा. स्ट्रायकला मात्र फलंदाज पाहायला मिळतोय रुपेश दिवडे.
यावेळेचा फटका मोठा आहे. चेंडू जातोय मिड ऑफच्या रिजन मध्ये. एक धाव मिळते दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा देखील सुखरूपरित्या पूर्ण करतात खानोर संघाचे फलंदाज. चांगले रनिंग भेटून देखील पाहायला मिळते. मच्छिंद्र पाटील आणि रुपेश देवडे यांची 2 धाव्याने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू. पुढील चेंडू सिद्धांतचा. स्ट्राईकला फलंदाज रुपेश. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. चेंडूला भिरकावला मिड विकेटच्या रिजन मध्ये. चेंडू येतो 6 धावांसाठी. षटकार. तुम्हाला विनंती आहे की समालोचक कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. तसेच आदोशी गावचे कार्यकर्ते जॉन्टी भाई तेलंगे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. तुम्ही देखील समालोचक कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. यावेळेस काय घडते मैदानाच्या आतमध्ये तर 2 धावा मिळतात आणि 2 धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या होतात त्या 24 आणि येणारे 11 चेंडू शिल्लक आणि 20 धावांची गरज. स्ट्राईक येणार फलंदाज मच्छिंद्र पाटील.
पाहूया पुढील चेंडू पंकज यांचा. या वेळेस मोठा फटका, चेंडू जातोय कवचच्या डोक्यावरून. एक धाव मिळते दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये, परंतु एका धावे समाधान मानावं लागेल. एका धावेने धाव पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 25 आणि अजून 19 धावांची गरज. पुढील चेंडू यावेळेस मोठा फटका आहे. चेंडू जातोय वाईड लॉंग ऑफ रीजन मध्ये. मिड ऑफ करणार तोपर्यंत मात्र मिळते 2 धावा. चांगला रन भेटून विकेट पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षक म्हणावे लागेल मिड ऑफ क्षेत्ररक्षकाचं, जिथे त्यांनी 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. पाहूया पुढील चेंडू पंकज देशमुख यांचा. स्ट्रायकर फलंदाज रुपेश धिवडे उर्फ बंड्या. तर गोलंदाजी मार्कूर गोलंदाज सज्ज पंकज देशमुख. राईट आर्म द विकेट भोकरपाडा लेजेंड कडून मारा करतोय. या वेळेस मोठा फटका, चेंडूला विरकावलाय वाईडेस लॉंग ऑफ रिजन मध्ये. चेंडू जातोय 6 धावांसाठी सीमा रेखा पार. लॉंग षटकार. यावेळेस देखील फटका मोठा आहे, परंतु आता मात्र चांगला क्षेत्ररक्षक म्हणावे लागेल लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाचं. फलंदाज बाद झालाय. चांगला झेलत टिपलाय तो फलंदाज क्षेत्ररक्षक. गुगल पे वर पाया पुढील चेंडू. या वेळेस फटका आहे आणि फटका फसतोय, परंतु झेल देखील सुटतोय. आणि 2 धावा मिळतात. तर आदोशी गावचे कार्यकर्ते जॉन्टी हर्षद तेलंगे यांचं स्वागत करतील विद्यमान उपसरपंच मारुती डोकले, तसेच पत्रकार सचिन विपोट साहेबांचं स्वागत करतील विद्यमान उपसरपंच मारुती भाऊ डोकले. दोन्ही मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. सामन्याकडे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि गरज आहे ती 9 धावांची. 6 चेंडू 9 धावांची गरज कानव संघाला. तर आणि एक सांगू इच्छिते दांडगार व्यक्तिमत्व जे आपल्याला लागलंय तेच म्हणजे जॉन्टी भाई तेलंगे यांनी प्रत्येक कार्यक्रमात ते आपली उपस्थिती दाखवून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. मंडळाकडून त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडूनच एक सुवर्ण संधी आहे हायवा कॅच साठी 100 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे ग्राउंडच्या
सीमारेषेच्या बाहेर जो कॅच झेलेल त्याला त्या कॅच साठी 100 रुपयाचं पारितोषिक लागले जॉन्टीभाई तेलंगे यांच्याकडून. सहा चेंडू 9 धावांची गरज कानाव संघाला. सर्व व्हॉलेंटियर्स प्रेक्षक वर्गाला सुवर्ण संधी आहे. आदोशी गावचे कार्यकर्ते जॉन्टीशेख तेलंगे यांच्याकडून हायवे कॅच साठी म्हणजे ग्राउंडच्या बाहेर जर कॅच पकडले तर 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे. तर नितीश गायकर तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की सामाजिक कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. उद्या सामन्याकडे 6 चेंडूवर गरज आहे 9 धावांची. स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय राकेश मुंडे. यावेळेस पहिला चेंडू 21 रुपयाचा चेंडू मात्र जातोय फायनल सीझन मध्ये 4 धावांसाठी आणि उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 5 आणि गरज आहे ती 2 धावांची 3 धावांची. सामनावीरच्या पुरस्कारासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे केतन देशमुख. सामनावीरचा पुरस्कार तुम्हाला गेलाय याच्या अगोदरच्या मॅचचा, त्यासाठी तुम्ही समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. केतन देशमुख मयूर गोळे यांची बॅट कुठे ठेवले. आणि गोलंदाजी मार्ग गोलंदाजी देखील चांगल्या रीतीने केले. असा रुपयाशी जेवढे खानावा संघाचा प्लीज कम ऑन द स्टेज आणि तुमचा आवाड कडून घेऊन जायचंय.